2024 अंतिम दिवस आणि अंतिम दिवसाचा थोडी शांतता राखा कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्लीज. तुमचा सर्वांचा आवाज माईक मधून जातोय प्लीज. आदर्श पडले संघाच्या विरुद्ध पौदवेंबी ग्रुप देवीचा पाडा. पारितोषिक जरूर आलेल्या स्वप्नीलची मात्र यांच्यासाठी 3 षटकारांसाठी विकास पाटील देसाई 5000 4000 आलेले. मात्र मैदानाच्या आतमध्ये मॅन इन फॉर्म मॅदाडी मयूर ठाकूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंपायरचा ग्रीन सिग्नल या मॅचला होईल सुरुवात. ऑफ स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय दक्ष मात्रे. तर बॉलिंग मार्क वरती गोलंदाज योगेश मात्रे. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. ऑन साइडला आपण पाहतोय डीप मिड विकेट. ऑफ साइडला लॉंग ऑफ ला थोडासा वाईड ऑफ ठेवला फिल्डर. सामन्याला होईल सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल योगेश. फुल टॉस स्लाइस केल्या बॉलला. पॉवर प्लेचा अत्यंत दर्जेदार फटका. मयूर ठाकूरचा पहिला चौकार. आणि सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय ती जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. दक्ष मात्रे पडलेचे ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित आहेत. ही स्पर्धा पडलेकरांनी आयोजित केलेली आहे आणि आदर्श पडले संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. स्लॉक स्वीपचा प्रयत्न व्यवस्थित इथे कनेक्शन नव्हतं आणि इथे फाईन लेगने टिपलाय झेल. फलंदाज दक्ष. पाच धावा धावफलकावरती आहेत आणि विकेट पहिली पडली. पारितोषिक येते जियान फौजदार कार्डी यांच्याकडून मयूर ठाकूर आणि स्वप्नील मात्रे 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक. विकास मात्रे यांच्याकडून ऑलरेडी पारितोषिक लागलेलं. स्वप्नील मात्रे यांना 3 षटकारांसाठी 4000. वाईडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ हे 2 फिल्डर या सर्कलच्या बाहेर आहेत. खोलात आलाय. सॉफ्ट हँड समोर खेळला होता. गॅप मध्ये बॉल चाललाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर पोहोचला त्या ठिकाणी. स्टॉप केलाय. उचलून थ्रो केला जाईल. मयूर ज्या वेगाने धावला होता थर्डचाही कॉल होता पण थ्रो चांगला आला त्यामुळे तोही थांबेल. ग्रामीणचा चिता ऍज अ फिल्डर ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये छाप सोडणारा खेळाडू आहे. मात्र ऍज अ बॅट्समन एक शैलीदार फलंदाज आणि पॉवर प्ले स्पेशलिस्ट आहे. त्याचे स्लॉक स्वीपचे फटके, पॅडल स्वीप, लॅप स्वीप, रिव्हर्स स्वीप, स्क्वेअर ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह हे मासोसोग नेहमी या दोन्ही फलंदाजांकडून आपण बघितलेले आहेत. शक्तीपेक्षा युक्ती कशी श्रेष्ठ आहे दोघांनी दाखवले. पण मी म्हणेन पहिल्या चौकारानंतर कमबॅक गोलंदाज योगेशने देखील करून दिले. नॉन स्ट्राइक एजंटला थ्रो डायरेक्ट हिट. अपील अंपायर्स कडे लाऊड शाउट आणि जाऊया थर्ड अंपायर कडे. तिसऱ्या पंचांकडे आपण जाणार आहोत या डिसिजन साठी. ही दुसरी धाव कंप्लीट झालेली आहे की नाही झाली हे पाहण्यात येईल.
बॅट्समन सेफ आहे, थर्ड अंपायरचा डिसिजन, नॉट आउट. कॉन्फिडेंटली होते मयूर ठाकूरच्या, ते वेगाने धावले होते, बॅट ड्रॅग केली होती, पण डायरेक्ट हिट देखील सुंदर होता समीर भोईरचा. धावत 9. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. योगेश स्लाइस केलाय, कवासला फिल्डर समीर. एक सोपा वाटणारा झेल इथे सुटलाय. स्वप्नील मात्रेला जीवनदान. षटक पहिलं संपन्न. 1 गडी बाद. आदर्श पडलेचं धाव फलक 10 धावा. आणि त्याचबरोबर दीपेश पाटील यांचे आगमन आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. स्वप्नील मात्रे आणि मयूर ठाकूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचं दुसरं षटक. 3 फिल्डर लॉंग ऑन, मिड विकेट आणि लॉंग ऑफ लॅप. ओव्हर नंबर 2 बॉलिंग मार्क वरती सागर मात्रे. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि पायाचा मधून बॉल निघून गेलाय. विकेट किपर राम मात्रे यांच्या हातामध्ये. इंटरेस्टिंग बॅटल आहे. दोन्ही एकाच कॅलिबरचे संघ आहेत आणि सागर मात्रे विविधतेने भरलेली त्याची गोलंदाजी. पेस व्हेरिएशन फार चांगल्या पद्धतीने करतो आणि ते पहिला बॉल जो स्वप्नील मात्रेला बीट करून गेलेला आहे. शॉर्ट मिड विकेट आत. मिड विकेटचा फिल्डर थोडासा स्क्वेअरिश झालेला आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग आतमध्ये. बॉल तयार. कोलात आला. बॅटचा चेहरा बंद केला मात्रेने. शॉर्ट मिड विकेटला आपण पाहतोय अक्षयला सिंगल पूर्ण झालेली आहे. चान्स दिली होती स्वप्नेने डायरेक्ट हिट साठी, पण यावेळेला अक्षयला माहित होतं की जसा थ्रो करेन बॅट तो आत पॉपिंग क्रीज मध्ये ठेवणार आहे. 11 धावा धाव फलकावरती. किंग्स ट्रॉफी मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स राहिला मयूर ठाकूर, स्वप्नील मात्रे, आदर्श क्रिकेट संघ पडलेचा टीम वर्क आपण बघितला आणि त्यामुळे सेमीफायनल पर्यंत त्यांनी मजल मारली होती. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पटकावलं किंग्स ट्रॉफी मध्ये. मोठ्या स्पर्धांमध्ये जेव्हा तुमचा चांगला खेळतो तेव्हा जरूर तुमचा संघ हायलाइट होतो आणि कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट जिथे 48 असो, 32 असो, 16 संघ असो, एकत्रित लॉट्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे प्रत्येक संघ आत्मविश्वासाने खेळतो. हुक करण्याचा प्रयत्न. लाऊड शाउट, पण ही फसवी अपील होती. बॅट्समन सेफ आहे. एज नव्हती, राईज झाला होता बॉल. सागर मात्रे पेस व्हेरिएशन त्याच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. धावा फलकावरती 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात. धाव फलकावरती इंटरेस्टिंग बॅटल. सध्या तरी पहिल्या 3 बॉल मध्ये एकही मोठा फटका आला नाही आणि पॉवर प्ले मध्ये 9 बॉल मध्ये पहिल्याच बॉल वरती चौकार आला होता. स्वीप करण्याचा प्रयत्न ऑफस्टंपचा फार बाहेर होता बॉल. इट इज डॉट बॉल. चांगला चेंडू वेगाने टाकला. फुल लेंथ होता पण ऑफस्टंपचा बाहेर. ज्याला ऑन साइडला मारायचं होतं, स्वीप करायचं होता, पॅडल स्वीपचा प्रयत्न होता मयूरचा, मात्र तो फसलेला आहे. धावा 11. स्क्वेअर लेगला आणि थोडं बॅकवर्ड करण्यात येतं. शॉर्ट मिड विकेट, लॉंग ऑन, मिड ऑफ आत आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर. बाहेर बॉल तयार. मात्रे राऊंड द विकेट. फुल टॉस होता. गॅप मध्ये बॉल कव्हर्सला चाललाय. योगेश फार वेगाने डीप एक्स्ट्रा कव्हर करून डीप स्वीपर कव्हरला स्टॉप केला. बॉलला थर्डचा कॉल आहे आणि पाहता पाहता 3 धावा होतील पूर्ण. ज्या वेगाने मयूर आणि स्वप्नील तिघेही धावलेले आहेत. सो टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 3 धावांनी. 14 या आकड्यावरती. मयूर जेव्हा धावतो असं आपल्याला वाटेल की 3 धावा सहजरित्या होतील, पण जेव्हा आपण धावू तेव्हा समजेल चपळता त्याच्याकडे आपण पहिल्यापासून बघत आलेलो. फार ऍक्टिव्ह आहे.
आणि इलेक्ट्रिफाईंग फिल्डिंग साठी आपण मयूरला ग्रामीणचा चिता हे नाव संपूर्ण क्रीडा रसिकांनी त्याला दिलेलं आहे. खाली राहिलाय बॉल, जो बाउन्स पाहिजे होता तो बाउन्स नव्हता आणि त्यामुळे इथे आलाय डॉट बॉल. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. पॉवर प्ले एंड होईल. आदर्श पडले. धावा 14, विकेट पडलेले 1. सो 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 14 धावा. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. मॅच मध्ये व्यत्यय नकोय. पॉवर प्ले एंड झालाय. 14 धावा आहेत. 1 विकेट पडली आहे. मयूर आणि स्वप्नील दोघे बॅटिंग करत आहेत. दोन्ही शैलीदार फलंदाज आहेत. ताकद कमी पण टायमिंग आणि शॉट सिलेक्शन वरती ट्रस्ट असलेले दोन्ही फलंदाज आहेत. त्यामुळे हँड कोऑर्डिनेशन असेल, योग्य तंत्र आणि त्या तंत्राचा वापर करत असताना नेहमीच दोघेही फटके मारत आले, धावा जमवत आलेले आहेत. पण मी म्हणेन की सेकंड ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग केली सागरने. इकॉनॉमिकल अवघ्या 4च धावा खर्च केल्या आणि जो सध्या फाईन लेगला कंटिन्यू करण्यासाठी आलाय पुन्हा योगेश म्हात्रे. थर्ड ओव्हर मध्ये राम यस्टनचा मागून फील्ड सेट करतोय. सध्या आपण पाहतोय शॉर्ट कव्हरचा फिल्डर चालला पॉइंटला. डीप स्वीपर कव्हर लॉंग ऑफ. ऑन साइडला 2 फिल्डर तटी असतात त्याचा बाहेर आहेत. ऑन साइडला ऑफ साइडला माफ करा आणि ऑन साइडला आपण पाहतोय लॉंग ऑन, मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. दरम्यान आदरणीय राजेशजी राऊत यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. वेळ जास्त चाललाय प्लीज. 9 मॅचेसचा शेड्यूल आहे. प्रत्येक संघाला सूचना. चौदा धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाची सुरुवात. पॅडल स्वीप केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर चाललाय लॉंग लेगला फार वेगाने. चांगली फिल्डिंग थ्रो करण्यासाठी वेळ घेईल. त्या वेळेमध्ये 2 धावा सहजरित्या मिळणार आहेत. हे जे फटके मी मगाशीच म्हणालो बिहाइंड द विकेट जास्तीत जास्त धावा जो बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगचा झोन आहे त्याबरोबर डीप एक्स्ट्रा कव्हर टू कव्हर या झोन मध्ये जास्तीत जास्त धावा जेव्हा मयूर ठाकूर बॅटिंग करतो तेव्हा तुम्हाला पाहायला मिळतील. धाव्यात 16. मात्रे पूल केला. वेगवान बॉल मसालेदार तिखट बाउन्सर. सुपर पूल करायचा होता पण ज्या वेगाने बाउन्स झाला बॉल थेट गेला विकेट कीपर कडे. डॉट बॉल. ऑन साइडला ड्राइव्ह केला. लॉंग ऑफ द फिल्डर आहेत. फर्स्ट रन इथे कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे. स्वप्नील सुटलाय. रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. रनआउटची विकेट पडते. धावा धावफलकावरती आहेत त्या 17 आणि 17ला दुसरा झटका. दुसरी विकेट रनआउट ची पडलेली आणि मैदानाच्या आतमध्ये येतोय वैभव मात्र. धावा फलकावरती 17 धावा. योगेश पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न खोला तिथे होता. क्रीज सोडली. स्ट्रायकिंग एंडला राम यस्टनच्या समोर आला. डेरिकेट करायचं होतं ते हुकलं आणि 1 धाव. लेग बायट्स. सिंगल धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचले पुढे 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे.
मोठे फटके आले नाही. पहिल्या बॉलवरती जो चौकार आला त्यानंतर एकही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही. जरूर धावा येतात, सिंगल डबल ट्रिपल येत आहेत, धावफलक स्टिकी ठेवलंय पण त्यामध्ये वेग हवाय. स्टील 2 to go. ओहो यॉर्कर लेक्समला पिचिंग होता, दॅट्स वाय अंपास कडून स्पष्टपणे नकार आला. पण ज्या वेगाने बॉल आला होता चारोखाने चीट केलं होतं फलंदाजाला. मन्नाट वेग, ॲक्युरसी, लेग स्टंपला जर नसता तर क्लीन प्लम होता. वैभव बचावला, धाव मिळते एक लेग बायची सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचले 19 वरती. या षटकातील शेवटचा बॉल. शेवटचा एक बॉल या षटकातील. योगेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. स्लाइस केला, थर्ड मॅनचा गॅप मध्ये बॉल आहे. फार वेगाने गोलंदाजाच्या वेगाचा वापर फलंदाजाने केला. डीप थर्ड मॅनला आलाय चौकार. चषकामधली स्वप्नील मात्रे दोन 2014 चला विषयावरती त्या चर्चा करू नंतर. नाव बॅक टू द क्रिकेट. पडला बॉल आणि विकेट कीपर कडे गेला रुचित. सो एक्सपेरिमेंट देवीचा पाडा आता करते. नवीन बॉलर आपल्याला जरूर पाहायला मिळतो. रुचित या हंगामामध्ये फिरकीपटू आहेत आणि बॉलिंग युनिट मध्ये फिरकीपटू असल्यानंतर समोरचा बॅटिंग युनिटला देखील विचार करावा लागतो. बॉल बॅक ड्राइव्ह लॉंग ऑन द फिल्डर आहे. हो थोडस फंबल पुन्हा उचलून थ्रो केलाय. मयूर येतोय पण अगोदर कोण आलाय. थर्ड अंपायर कडे जाऊयात. चेक हे करण्यात येईल की अगोदर गोलंदाजाला तो बॉल हातामध्ये सापडला की नाही सापडला. गाडीविषयी चर्चा करत होतो. 2014 नितेश पाटील ऍक्टिव्ह मिळाली होती आणि 2016 स्वप्नील मात्रे यांना देखील ऍक्टिव्ह मिळाली होती. लास्ट इयर भावेश मात्रे जे देखील पडलेच आहेत उत्कृष्ट गोलंदाज त्यांना देखील ऍक्टिव्ह मिळाली. सो पडले आणि स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषकाचं फार जवळचं नातं राहिलंय. त्यांना भरघोस पारितोषिके मिळालेले आहेत. म्हणजे मोठ्या मंचाचे मोठे खेळाडू आहेत. राष्ट्रवादी चषकामध्ये विजेतेपद पटकावले त्यांनी. स्वर्गीय रतन बुवा स्मृती चषकामध्ये देखील लास्ट इयरला
सो थर्ड अंपायरचा डिसिजन येतोय तो नॉट आउट. अगोदरच म्हणालो की गोलंदाजाला अगोदर हातामध्ये बॉल सापडला की नाही सापडला हे इंटरेस्टिंग होतं. तो बॉल सापडला नाही, दॅट्स व्हाय बॅट्समन सेफ आहे. धावफलकावरती आपण पाहतोय त्या डुडल 25 धावा. बॉलर पुन्हा एकदा रुची तयारुल वैभव पुल करण्याचा प्रयत्न, बॉल मिडल ऑफ द ब्लेड, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. म्हात्रेने मारलाय दमदार षटकार. षटकारासोबत धावफलकाला उभारी मिळते, चालना मिळते. स्कोमॉज ऑफ द डिवान 31 धावा धावफलकावरती आहेत आणि अशा फटक्यांची नितांत आता गरज आहे. ती बॅटिंग करणाऱ्या आदर्श पडलेला. सुरुवात हवी तशी झाली नाही. पॉवर प्ले मध्ये फक्त 14 धावा होत्या. थर्ड ओव्हर मध्ये 9 धावा आल्या आतिश, पण फोर्थ ओव्हर मध्ये देखील सुरुवातीला पहिल्या 2 बॉल मध्ये 2, तिसऱ्या बॉल वरती रुचितच्या विरुद्ध वैभवचा षटकार. यावेळेला रॉंग वन होता. नॉट स्ट्रायकिंग इंडा थ्रो, रनआउटची संधी आणि इथे बॅट्समन सेफ मयूर ठाकूर आहेत. सोपं नाही त्याला रनआउट करणं, कारण वेगाने तो धावतोय. डोळ्यांची पापणी लवता लवता पहिली धाव आपण मागच्या षटकामध्ये देखील बघितली होती पूर्ण करत असताना. धावफलकावरती सध्या 31 चौथा डॉट आलाय. रुचित चांगली बॉलिंग करताय. लॉफ केलाय रेंज मध्ये, वाईडिश लॉंगला येतोय फिल्डर, पण त्याचा वाक्या बाहेर, सीमा पार. दुसरा षटकार. बॉल कसा पडतोय आणि कसा वळतोय हे सध्या आम्ही सांगू शकत नाही. त्याचं कारण कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्क्रीन नाही आणि स्कोर ऑफ द विकेट कॉमेंट्री बॉक्स आहे, त्यामुळे प्रथम दर्शनी समजत नाही की तो बॉल टाकून कोणत्या बाजूला वळतोय. कारण स्पिनर साठी येस कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्क्रीन असली तर एक वेगळी मजा असते, कारण रिप्ले मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा पाहता येतं दिपेश की बॉल गोलंदाज कसा टाकतोय, पडल्यानंतर तो कुठे वळतोय. नाव आहेत 37. आताला या वेळेला गुगली होती. कवसला बॉल जिथे फिल्डर पोहोचलाय, थ्रो आलाय आणि या एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. षटक 4 संपन्न होतात. विकेट 2 पडलेत. आदर्श पडलेचे धावफलक 38. पुढच्या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती, टॉस साठी रिपोर्ट करा आपण. आयरेगाव आणि RM11 स्वर्गीय राकेश मात्रे, स्मृती 11 सोनारपाडा. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. गावदेव एमबी ग्रुप देवीचा पाडा. 4 षटकांचा खेळ संपला. 38 धावा धावफलकावरती आहेत आणि लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती आलाय केतन मात्रे. ओव्हर द विकेट ने पहिला बॉल, शॉट ऑफ लेंथ, वेग प्रचंड आणि पहिल्याच बॉल वरती अचंबित करतात फलंदाजाला. डॉट बॉल. अडतीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक शेवटचं प्रगतीपथावर आहे, त्यामुळे प्रत्येक बॉल वरती आक्रमण होणार आहे. पुल केला डीप मध्ये, फिल्डर फ्लॅट आला होता. चांगला झेल टिपला रुचितने, त्या झेलने डाव संपला वैभव मात्रेचा. झटका तिसरा. 38 वरती आदर्श पडलेला.
वेश मात्रे आणि मनीष साळुंखे यांसाठी इकडे आगमन झालेले. हर्षल पाटील आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर यांच्याकडून मितला षटकारासाठी 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक. व्यवस्थित मिडल झालेला होता. डीप मध्ये फिल्डर फार वेगाने रुचित गुड फिल्डिंग. सो मयूरला देखील थांबावं लागलं कारण मयूर सारखी फिल्डिंग रुचितने केली डीप मिड विकेटला. सिंगलने धावसंख्या आपण पाहतो 39 वरती. बॉल अजूनही 3 शिल्लक आहेत. इंटरेस्टिंग असेल हे 3 बॉल कुठपर्यंत पोहोचतात. आदर्श पडले टार्गेट काय असेल मात्र त्या अगोदर मी पुन्हा एकदा कॉल करेन. RM11 सोनारपाडा आयरेगाव आणि RM11 सोनारपाडा. टोटल स्कोर 39. विकेट 3 पडले त्यावेळेला चौथे पडेल. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. योगदान दिलं मयूर ठाकूरने आणि त्याची विकेट पडते. 39 आहे धावा संख्येवरती. बॉल अजून 2 शिल्लक आहेत. नवीन फलंदाज आलाय आयुष जो असेल स्ट्रायकिंग एंडला. केतनने चांगली बॉलिंग केली. एकच धाव पहिल्या 4 बॉल मध्ये. ओहो वेगवान होता. इन स्विंगर होता जो डाऊन दिले का. दॅट्स अ वाईड. 40 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इंटरेस्टिंग बॅटल. चांगले गोलंदाजी आतापर्यंतच्या गोलंदाजाने स्लॉग ओव्हर मध्ये केले. त्याच्या विरुद्ध एक तरी किमान मोठा फटका येणं फार आवश्यक. यावेळेला ऑफ स्टंपचा फार बाहेर आहे. मागचा डाऊन दी लेग यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप. 41 धावा फलकावरती आपण पाहतोय. 2 बॉल मध्ये किमान एक मोठा फटका आयुष कडून हवाय. आदर्श पडलेला. चांगलं बॉलिंग नेट तयार करतात राम मात्रे, समीर भोईर, सागर मात्रे, अक्षय भोईर. कारण रुचित फिरकी पटू आहे. फिरकी बॉलर फार कमी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर केतन स्लॉग मध्ये आला. मिड ऑनला चेस करेल बॉल. लॉंगरला फील्डर आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल. रनआउटची संधी. खराब थ्रो. एकतर तो व्यवस्थित नॉन स्ट्रायकिंग एंडला जरी आला असता तरी विकेट पडली असती. तो स्ट्रायकिंग एंडलाही आला नाही. नॉन स्ट्रायकिंग एंडला आला नाही. मधल्या विकेट वरती. 43 शेवटचा बॉल. यानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. RM11 सोनारपाडा आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारे आयरेगाव. एज आहे थर्ड मॅन ऍक्शनला. सागरने चुकी केली आहे. आउटसाइड एज होती. डाव्या हाताला वळायचं होतं पण बॉल फार वळला आणि डीप थर्ड मॅनला गेलाय. सीमारेषेच्या बाहेर आलाय. चौकार. षटक संपन्न.
कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. अहिरीगाव संघाचे संगणक इथे आमच्या समोर उपस्थित आहेत. RM11 सोनारपाडा टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस साठी तयार राहा. सामना सुरू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिल्या फेरीतली तिसरी लढत तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी MB ग्रुप देवीचा पाडा. या दोन संघांमध्ये ही महत्वपूर्ण लढत. डाव संपला पहिला 48 वर 49 47 झालेले आहेत. 48 टार्गेट तुम्हाला पाहायला मिळतंय. 47 धावांसह उभारल्या गेल्या. खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना आदर्श क्रिकेट संघ पडलेगावच्या माध्यमातून आणि 48 धावांचं टार्गेट नक्कीच इथे सेट केलं गेलं. 48 रन्स रिक्वायर्ड टू विन फ्रॉम 30 डिलिव्हरीज. 30 चेंडू आणि 48 धावांचं हे समीकरण. गावदेवी MB ग्रुप देवीचा पाडा संघासमोर सलामीची जोडी, आघाडीची जोडी ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाली. एका बाजूला समीर आणि दुसऱ्या बाजूला योगेशला आपण पाहणार आहोत. समीर आणि योगेश ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. पंचांच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा नक्कीच आमचे दोन्ही पंच SP पॅनलचे तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला आपण पाहणार आहोत SP पॅनलचे मुख्य पंच आपण पाहतोय रमेशजी मात्रे सर. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय SP पॅनलचे मॅन फ्रॉम कल्याण महेशजी लोखंडे सरांना आपण पाहतोय. टॉस इथे आपण कंप्लीट करतोय. करण ठाकूर आमच्या सोबत टॉस बॉक्स मध्ये जोडले जातात. महत्वपूर्ण सामन्याचा मी टॉस इथे कंप्लीट करणार आहोत. RM11 सोनारपाडा अर्थात स्वर्गीय राकेश मात्रे 11 सोनारपाडा विरुद्ध गावदेवी क्रिकेट संघ अहिरीगाव. येस राजश्री राऊत सर यांच्या शिवास्ते आम्ही टॉस करणार आहोत. कॉल आई गावदेवी क्रिकेट संघ अहिरीगावचा असेल. हेड्स कॉल केला तर हेड्स आला. जास्त वेळ घेणार नाही. मॅच सुरू आहे. निर्णय कळवा फक्त बॅटिंग. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असतील. 5 षटकाचा सामना आहे पुढचा आणि टॉस जिंकलाय आई गावदेवी क्रिकेट संघ अहिरीगाव टीमचे कॅप्टन आणि प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला. फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. फिल्डिंगसाठी आमंत्रित केले RM11 सोनारपाडाला. तर ऑनगोईंग मॅच कडे आपण बघतो. 48 धावांचं लक्ष डोळ्यापुढे ठेवून गावदेवी MB ग्रुप देवीचा पाडा संघ देखील बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल झालेला. सलामीची जोडी प्रारंभी जोडी मैदानामध्ये दाखल झाले. समीर आणि एका बाजूला योगेशला आपण पाहणार आहोत. सिद्धांत गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. चला दिलदास आपण ऑपरेटिंग सांभाळा. समीर आणि योगेश सलामीची जोडी. सामना सुरुवात 48 पाठल्या गेल्या. सुरुवात करण्यासाठी दोन्ही फलंदाज थांबवतात. पंच बॉल होता आय थिंक नॉन स्ट्रायकिंग यांच्या बॅटरकडे. स्ट्रायकिंग इन वरती फलंदाज समीरला आपण पाहणार आहोत. सिद्धांत होतो तयार. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक क्रमांक पहिलं. आउटफील्ड मध्ये 2 फिल्डर सहित सामन्याला सुरुवात. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. फ्रंट ऑफ द विकेट खेळतात आणि पडलेगाव म्हटलं की पडलेगावातील नामवंत छकडा मालक करतातच विष्णुशेठ पाटील पडलेगाव यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सिद्धांतसाठी विकेट हॅट्रिक साठी आपण पाहिलं तर तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक. सिद्धांत विकेट हॅट्रिक साठी 2000 पडल्यानंतर खाली राहते. पुन्हा स्क्वेअर कट करायचा होता. स्क्वेअर विकेट बघा अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. यापूर्वी आपण पाहिलं ऑफसाईडच्या बाहेर होता. पुन्हा कट करण्याचा प्रयत्न केला गेला. फलंदाजाला मात्र अपयश येते. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतात. आणि नक्कीच पडले गावातील यशस्वी उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते रोशन शेट ठाकूर यांचं ते शुभागमन झाले. कारण त्यांच्या माध्यमातून आम्हाला ऑल भारत मॅच ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहतो. त्या समावेत बॅट्समॅन बॉलर आणि सिरीज बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॉलर आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची जी ट्रॉफी आम्हाला त्यांनी पुरस्कृत केली. सन्माननीय रोशन शेट ठाकूर यांना विनंती असेल आमच्या व्यासपीठावरती या रोशन दादा आपलं या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपल्या खरं तर गावातील स्पर्धा आहे त्यांना माहिती आहे आणि आपल्या गावातील स्पर्धेसाठी महत्वपूर्ण योगदान ज्यांनी आम्हाला केलंय रोशन शेट ठाकूर
जे नक्कीच पडले गावचे त्यांचं इथे स्वागत आहे आणि सध्याच्या घडीला विकेट मिळू शकते. वेल जस्ट कॅच. वैभव कोणती मिस्टेक केली नाहीये डीप मध्ये, वाईडिश लॉंग ऑन मध्ये अप्रतिम झेल टिपलाय. विकेटचं पतन. फलंदाज डीजे दिलदार आहेत तर मनाचा राजा माणूस होतो. नेहमी असत असतो. दिलदारच्या चेहऱ्यावर नेहमी तुम्हाला एक स्माइल पाहायला मिळेल. कधी कोणत्याही गोष्टीची चिंता ते करत नाही. खरं तर मॉर्निंग सेशन मध्ये त्यांचा आयफोन 15 प्लस सापडत नव्हता बराच काळ, तरी देखील त्यांना कोणती चिंता नव्हती. ते हसतच होते. चिंताजनक बाब बघा दीपेश. आजच्या तारखेला मोबाईल सर्वात महत्वाचा. मोबाईल म्हणजे प्रत्येकाचा दुसरा पार्टनर झाला. आपण इतर कोणाच्या शिवाय राहू शकतो पण मोबाईल नाही. ड्राईव्ह केला गेला यावेळेस क्लासिकल ड्राईव्ह समोर क्षेत्ररक्षकात गॅप भेदू शकले नाही. जितेशला आपण पाहतोय. जितेश पाटील तर आमचे नक्कीच ब्रँड अँबॅसिडर होते एडिडासचे. शूज बघा त्यांचे तुम्ही पाहाल दोन्ही पायात दोन वेगवेगळ्या कलरचे शूज तुम्हाला पाहायला मिळतात. मॅट डॅडीने कधीतरी हा ट्रेंड आणला होता आपल्या कल्याण डोंबिवली परिसरामध्ये. मॅट डॅडी काही करू शकतो. यावेळेस फटका चांगला इनफिल्डचा भरून आक्रमण केलं. आता फलंदाजाने देखील हात खोललेत. हात खोलण्याची संधी मिळाली आणि बॉलला पाठवलंय कव्हर बाउंड्री. चौकार. आक्रमक शैलीचा अंदाजामध्ये आपण पाहतो. फटका एक्झिक्यूट केल्यानंतर तर कव्हरला 4 धाबा मिळाल्या. योगेश बाद झाल्यानंतर असं वाटलं की दबा बसेल आई गावदेवी क्रिकेट संघ एमबी ग्रुप देवीचा पाडाभर, पण त्यानंतर नाही. चौकारला धाबा फलकाला आकार मिळाला. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. 6 धाबांचा सफल षटक राहिलं गोलंदाज सिद्धांतचं, जिथे 1 विकेट त्याला मिळाली. 6 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 48चा पाठलाग करताना गावदेवी एमबी ग्रुप देवीचा पाडा. तेजस मात्रे यांच्या माध्यमात आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिक साठी गोलंदाज स्वप्नील साठी आपण पाहतोय. एक असा संपूर्ण गोलंदाजासाठी असेल. 4ही गोलंदाजासाठी पारितोषिक असणार आहे. तुषारदादा मात्रे यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 1000 स्वप्नील. ओव्हर द स्टंप सॉसायला उकळण्याचा प्रयत्न. फाईन लेग ऍक्शन मध्ये येतो तुरंत. एकच धाव इथे मिळते. धावसंख्या सिंगलने पुढे आपण पाहिली तर टोटल 7 वर 7 रन्स ऑन बोर्ड. खरं तर फायनलीच्या डोक्यावरून फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता. वेगानं चेंडू तितका जास्त आला नाही आणि त्यामुळे फलंदाजाचा अनुमान चुकला पूर्णपणे. उन्हाचा तडाखा बसतो आमच्या पंचांना देखील. नेक्स्ट बॉल. ओ द स्टंप सनी ऑन साइडला लॉप करण्याचा प्रयत्न होता. पायांवरती वेगात आढळला चेंडू आणि पंच इशारा करतात येस लेग बाईस. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळते. सिंगल धावासंख्या पुढे सरसावली जाईल. 48चा पाठलाग करताना 8 धावा धावफलकावरती लागल्यात. 40 धावांची अजूनही गरज आहे. 40 रन्स रिक्वायर्ड टू विन. अक्षय आणि समीर ही जोडी आपण पाहतो खेळपट्टीवर. ऑन साइडला मिस टायमिंग आहे. बॉल मध्ये वॅकंट एरिया मधून चेंडू मागे चालला. माड्याडी भरपूर वेगानं आल्यात. एसपी आउटकोड अँड फिटनेस जिमचे सर्वे सर्वा संदीप दादा पाटील यांच्या माध्यमातून स्वप्नीलसाठी विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक. खर तर खास उज्जैन वरून ते या सामन्याचा आनंद घेतात आणि आपला गावचा संघ खेळत असला की आपण कोणत्याही जगाच्या पाठीवर सुद्धा आपण तो सामना नक्कीच आवर्जून पाहत असतो. आणि खास उज्जैनहून आमचे नक्कीच संदीप दादा पाटील या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं स्वागत आहे. लेग बायच्या स्वरूपात धाव मिळाली आणि षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं हे प्रगती पथावर असताना धावा झाल्यात 11.
एका गडाच्या मोबदल्यामध्ये योग्य स्वस्तात बाद झाला आणि आता अक्षय आणि समीरला संघाचा डाव सावरायचा आहे. 48 धावांचं मापक असं आव्हान आहे, तितकंसं कठीण नाहीये खर तर. 10हूनही कमी सरासरी तुम्हाला प्रति षटका मागे. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये ही सरासरी काही फलंदाजांसाठी मोठी नाही, पण कोणती धाव संख्या तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाहीये हे नेहमीच आपण पाहिलं. लो टोटल मॅचेस अंतिम चरणापर्यंत रंगताना आपण पाहिल्यात. पुन्हा त्या गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील तयार होतात. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतो बॅटर समीर आघाडीला आला. समीर कोडून काढण्याचा प्रयत्न, मिड ऑनला कोणती मिस्टेक होत नाहीये. स्वप्नीलच्या खात्यामध्ये सफलता आपण पाहतोय आणि समीरला बाद केल्यानंतर समोर स्वप्नील सेलिब्रेशन करत होते. हे मित्र जेव्हा एकत्रित मैदानावरती खेळतात हे असं चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. खेळतो आणि त्या अनुषंगाने पारितोषिकांचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळेल. भरमसाठ पारितोषिकात सिद्धांतजी म्हात्रे असतील आणि त्याच्या समवेत तेजस्वी म्हात्रे असतील. प्रत्येकी विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक. सिद्धांतजी म्हात्रे यांच्याकडून 1000 आणि तेजस्वी म्हात्रे यांच्या माध्यमातून 1000 म्हणजे विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आणि येस प्रसिद्ध नक्कीच छकडा मालक करतातच विष्णुशेठ पाटील पडलेगाव यांच्या माध्यमातून देखील विकेट हॅट्रिक साठी तब्बल रोख रक्कम 2000 रुपयांचं पारितोषिक सिद्धांतसाठी असेल. म्हणजे सिद्धांतसाठी एकट्यासाठी आपण पाहिलं तर एकंदरीत 4000 रुपयांचं पारितोषिक विकेट हॅट्रिकला. हे प्रेम आहे, हे प्रेम आहे क्रिकेटवर, हे आपल्या आवडत्या खेळाडूवरती असलेलं प्रेम आहे. विष्णुशेठ पाटील पडलेगाव असतील, त्याच्या समवेत सिद्धांतजी म्हात्रे, तेजस्वी म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील 1000. आणि नक्कीच विष्णुशेठ पाटील म्हटलं की सर्जा डिस्को आणि नुकतंच किसन बैल देखील आपण पाहतोय. बैलगाडा शर्यत म्हटलं की मोठ्या प्रमाणावरती चर्चा होत राहते, पण यावेळेस फटका पहा, काय सुंदर फटका एक्झिक्यूट केलाय. ताकदीचा पूर्णतः वापर आणि चेंडू करतोय अवैध. होईल दिजे दिलदासच्या माध्यमातून, कारण सर्जा डिस्को सोबत लावाची शर्यत अखंड महाराष्ट्रभरामध्ये गाजलेली बैलांची नावं. सर्जा आणि डिस्को त्यांचे मालक करतात जसं विष्णुशेठ पाटील पडलेगाव. आणि सर्जा डिस्को किसन बैल म्हटलं की नेहमीच आमचे हर्षल असतील, अजय असतील, शरद असतील, हर्षल असतील, निखिल असतील, मनीष असतील, त्यासोबत खऱ्या अर्थानं देसाईच आमचे जीवनशेठ पाटील असतील. प्रचंड सहकार्य नेहमीच त्यांचं असतं आणि त्यांचं कौतुक आहे. मोठा फॅन फॉलोईंग महाराष्ट्र राज्य सर्जा डिस्को ग्रुप बैलाचा आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस फटका चांगला कव्हरच्या दिशेने एक्झिक्यूट केला. गॅप मध्ये वर शॉट वॉज दॅट, क्लासिकल चौकार कव्हरच्या बाहेर 4 धावा. नंतर डॉट आला, त्यानंतर चौकार आपण पाहतोय. सिद्धांतच्या बरोबरमध्ये अटॅक केला जातोय.
प्रचंड मोठ्या प्रमाणावरती धाबा जमा करण्याचा प्रयत्न झालाय. सत्र पहिला आपण पाहिलं धाबा तशा धाबा संख्या बनल्या नाही. 47 बनल्या. 48 टार्गेट सर करताना आता धाबा संख्या धावा फलकावरती आपण पाहतोय 22. 26 गरज होती. ऑन साइडला लॉक करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा एक चेंडू अद्याप शिल्लक. सिद्धांत गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय. ॲडी लॉंग ऑनला तुम्ही पाहताय अगदी समोर 2 फिल्डर आहेत. समोर स्ट्रेट लॉंग ऑन आहे. वाडिश लॉंग ऑन देखील तैनात करण्यात आला. डीप मध्ये मिड विकेट स्क्वेअरलेचं क्षेत्र पूर्ण खाली ठेवलंय. मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये विकेट डोक्यात आहे आणि विकेट मिळेल देखील. इम्पॉर्टंट विकेट मिळाले. जो फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये धाबांचा पाऊस पडत होता. मिनिटाचा वेळ घेईन मी. षटक क्रमांक 30 संपन्न झालं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती आणि आता येणारे 12 बॉल आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये विजयासाठी 26 धाबांची गरज. 12 चेंडू आणि 26 धाबांची गरज. नितांत प्रेम खेळावरती राहिलेला पण यावेळेस बघा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर चेंडू फरार. सीमा पार. तेजस मात्र यांच्या माध्यमातून 1000. SP आटकर जिमचे सर्वा संदीप शेठ पाटील यांच्या माध्यमातून 2000. बघा पारितोषिकांची लयलूट तुम्हाला पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणावरती पारितोषिक लावले जातात. धावा संख्या आल्या 26 वर. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 11 आणि 11 मध्ये 22 ची गरज. 11 चेंडू 22 धावा. क्या बात आहे. कमबॅक करायची सुरुवात झाली आहे. गावदेवी MB ग्रुप देवीचा पाडा संघाची देखील आणि इथून 1-2 मोठे फटके अजूनही आले ना तर मात्र मॅच पूर्णपणे आपल्या बाजूने खेचलेली पाहायला मिळेल देवीचा पाडा माध्यमातून. गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाज दक्ष वापर केला जातोय. दक्ष तयार गोलंदाजी मार्क वर. नेक्स्ट बॉल चौकार आला आता दक्ष विरोधात. अक्षयच्या बॅट मधून यापूर्वी चौकार लावता आणि डीप मध्ये यावेळेस मॅडी आहेत म्हणजे चुकी होणार नाहीये. ग्रामीणचा चीता म्हणून त्याला संबोधलं जातं आणि थ्रो बघा ऍक्युरेट थ्रो तुम्हाला पाहायला मिळतो. ऑन द स्टंप ऑन स्टंप थ्रो इथे मात्र आपण पाहतोय. डीप मधून भरपूर वेगानं आला मॅडी आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण तो करतोय. धावा संख्या मात्र पाहता पाहता 2 पुन्हा एकदा पूर्ण केला गेला. टोटल 28 वर. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 मध्ये 20 ची गरज. 10 चेंडू 20 धाबा. प्रत्येक बॉल वरती 2 धाबा तुम्हाला करायच्या. पण जर 2 मोठे फटके आले तर मॅच पूर्णपणे खुली होईल.
शेवटी अर्थातच गावदेवी एमबी ग्रुप देवीचा पाडा संघासाठी नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट ऑन साइडला बॉलला पुन्हा एकदा मॅडी इन ऍक्शन आलं सेकंडचा कॉल मॅडी दुसरी धाव आणि इथे चूक घडलीये काय करतायत ग्रामीणचा चिता संबोधलं जात आणि या खेळाडूकडून चूक झाली म्हणजे आता इतर खेळाडूंकडून अपेक्षा तरी काय ठेवायचा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा गरज आहे मी आज गोष्टीचा उल्लेख केला की 2 चांगले फटके इथून या मासला कराटने देऊ शकतात पुढचा बॉल दक्ष ऑफसाइडला स्वीप करण्याचा प्रयत्न आणि येस लेग स्टंप ओढून चेंडू गेला पंच तेच दर्शवतात इट्स व्हॅलिड डिलिव्हरी काय घडलंय लोखंडे सर यष्टांच्या मधून गेलाय की काय येस त्यामुळे तिथे पुन्हा सगळे एकत्रित आलात कारण अगदी आपण पाहतो विकेट देखील मिळाले नाही व्हाईट बॉल देखील आला नाही इट्स अ फेअर डिलिव्हरी डॉट बॉल स्टंपचा मधून चेंडू गेला क्या बात आहे बेस अक्षरशः थोडी हल्ली किंचित पण यष्टांच्या मधून चेंडू टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल ऑफ साइडला स्वीप केला पुन्हा मॅडी उपस्थित आहेत यावेळेस चांगली फिल्डिंग यावेळेस मिस्टेक करत नाहीये फेकी अचूक करतात मॅडी बघा ऑन स्टंप फेकी तुम्हाला पाहायला मिळेल या दरम्यान 2 धाबा इथे कंप्लीट केल्या जातात धावफलक पुढे आलंय आता टोटल 34 वर समीकरण शिल्लक येणारे चेंडू शिल्लक असतील या मॅच मध्ये आता एकंदरीत 7 आणि 7 चेंडू मध्ये विजयासाठी गरज असेल 14 धावांची 7 चेंडू 14 धावा अंतिम चेंडू या षटकातला महत्वपूर्ण डिसायडर बॉल ऑफ द मॅच सोडून दिलाय वेल लेफ्ट जज पप्पू सरांचा इशारा आपण पाहतोय व्हाईट बॉल अतिरिक्त दावेचा आणि अतिरिक्त दाव्याने धावफलकामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळेल येणारे 7 बॉल आणि विजयासाठी 13ची गरज षटकार जर आला तर शेवटच्या षटकाची पूर्णपणे दिशा बदलून जाईल दशा देखील बदलून जाईल पण तर एक चांगला फटका गरजेचा आहे एक मोठा फटका भरपूर गरजेचा आहे धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत आता 35 वर 35 अद्याप 13 खर्च केला त्या ओव्हर मध्ये पहिल्या 5 बॉल मध्ये अंतिम चेंडू ऑफ साइडला खेळलाय लॉंग ऑनला वैभव आहे तिथे चूक झाली आहे आणि सुदैवाने बॉल आत थांबलाय जर यदा कदाचित चेंडू मागे आला असता तर 4 धावा मिळाल्या असत्या पण सुदैवाने चेंडू अडला गेला आणि तिथे मात्र फलंदाजांना 2 धावांमध्ये समाधान मानावं लागलंय षटक क्रमांक 4 पूर्ण झालंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपण पाहतो एकंदरीत 37 पाठलाग 48 करायचा होता 37 झालेला आहेत आता येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी 11 धावांची गरज आपण पाहतोय 4 विकेट गमावले गेल्यात आणि या डाबात आतापर्यंत 3 गमावले त्यामुळे जर टॉसचा आपण विचार केला तर टॉस इथे जिंकला होता तो अर्थातच गावदेवी एमबी ग्रुप देवीसापाडा टीमने त्यामुळे 1 विकेट जरी इथे गमावला तरी देखील 10 धावा चालतील 6 चेंडू आणि विकेट टॉस खर तर कल्याण डोंबिवली असोसिएशनचा नियम आहे प्रथमतः विकेटला प्राधान्य त्यानंतर टॉसला त्या अनुषंगाने 6 बॉल 10 देखील चालतील 6 चेंडू 11ची गरज आहे आणि हेच डोळ्यापुढे समीकरण ठेवून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल अधिकृत विजयासाठी 11 धावांची गरज आहे पण विकेटच्या आधारावरती देखील विजय मिळेल पण त्यासाठी तुम्हाला 10 धावा तरी बनवाव्याच लागतील या क्रीडांगणावरती या स्पर्धेमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल तर 6 चेंडू 11 धावांची गरज आणि गोलंदाजी मार्क मध्ये आता राकेशचा वापर केला जातोय दोन्ही फलंदाजांनी डाव सावरलाय आता मात्र अक्षय वरती मोठी जबाबदारी जयेश वरती मोठी जबाबदारी स्ट्रायकिंग इन वरती जयेश पहिला बॉल फेस करतोय बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय जबाब
अप्रतिम नजाकत तुम्हाला तिथे पाहायला मिळाली. 2 धावा मिळतील आणि आता समीकरण तिसऱ्या धावेसाठी देखील आणि पाहता पाहता या 3 धावा इथे पूर्ण करण्यात आल्या आहेत. काही चित्याची चपाई हरणाचा वेग तुम्हाला पाहायला मिळाला. धावसंख्या 3 मिळाल्या. 11ची गरज होती आणि आता समीकरण येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 5. येणाऱ्या 5 बॉल मध्ये विजयासाठी करायच्या धावा त्या आता 8. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. महामुकाबला महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. विजयासाठी संघर्ष होतोय. धावांसाठी ही धाव मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. व्हॉट थ्रिलिंग मॅच, व्हॉट एक्साइटिंग मॅच. प्रेक्षकांचा पैसा बसून सामना आता मैदानामध्ये रंगतोय. 5 चेंडू 8 धावा. ऑफ साइडला फटका चांगला. क्षेत्ररक्षक धावतात. हुक केलंय आणि बॉलला पाठवलंय. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयाचं स्वप्न रंगवणारा शानदार षटकार. एका विकेटच्या नुकसानात 1 धाव देखील चालेल. चला 2 धावांची गरज आहे. 4 चेंडू. या षटकाराला पूर्णपणे मॅचची हवा काढली. सिक्सर आला. बॅकफुटला गेले. फक्त पंच केलाय. सिंगल मिळाली आहे. 1 धाव पूर्ण झाले. स्कोर इज इक्वल नाव. धावा संख्या आता समांतर आहे. आता येणारे 3 बॉल आणि विजयासाठी 1 धावेची गरज. स्कोर इज इक्वल. धावसंख्या समांतर. 3 डॉट जरी आले तरी इथून मात्र गावदेवी एमबी ग्रुप देवीचा पाडा संघ मॅच जिंकेल. नेक्स्ट मॅच स्वर्गीय राकेश मात्रे 11 सोनारपाडा आणि त्याच्या विरुद्ध गावदेवी आयरेगाव. 1 धावेची गरज आहे. चला पडलेगाव संघ 3 चेंडू आणि विजयासाठी अवघ्या 1 धावेची गरज. आणि फटका चांगला आहे. फटका विजाचा आहे. मिड विकेटच्या बाहेर. चौकारानं आपल्या संघाला मॅच जिंकून देत असताना आपण पाहतोय. सामना संपलाय. मॅच फिनिश आणि हा सामना इथे जिंकलाय. तर त्यातच एमबी ग्रुप देवीचा पाडा